सर्वप्रथम सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या जीवनामध्येही वेगवेगळे रंग यावेत आणि विशेषतः आपला पोर्टफोलिओ हिरव्या रंगाने सजला जावा अशी अपेक्षा आणि प्रार्थना व्यक्त करतो. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये मागच्या सिरीजमध्ये आपण पाहिलेलं आहे की काय काय केलं पाहिजे मार्केटमध्ये, कुठली खबरदारी घेतली पाहिजे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलू की ज्याची जास्त चर्चा केली जात नाही जनरली, की शेअर मार्केटमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे, परंतु अतिशय कमी कॅपिटलमध्ये खरोखर मोठा गेन आपल्याला होऊ शकतो का? आपले स्वप्न खरंच पूर्ण होऊ शकतात का? आपल्या जीवनाची परिस्थिती खरंच बदलू शकते का? याबद्दल काय वास्तव आहे? चॅनलवरती वेगवेगळे शेअर जे रेकमेंड केले जातात, ज्यांना मल्टीबॅगर संबोधलं जातं, तर याच्याबद्दलचं काय वास्तव आहे? याबद्दल जास्त चर्चा होत नाही. आणि वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती फक्त कसं करोडपती व्हायचं, कसे पैसे कमवायचे आणि वेगवेगळ्या स्टोरीज फक्त आपण ऐकत राहतो की अमुक व्यक्तीने केवळ इतकी रक्कम गुंतवली आणि इतक्या वर्षानंतर त्याची इतकी रक्कम झाली. तर विचार करा, आपण जर खूप कमी क्वांटिटीमध्ये जर शेअर घेतले, समजा आपण 10,000चे शेअर घेतले आपण, आणि ते 10 पट जरी झाले, समजा फार आपण खूपच कंपाऊंडिंग झालं, खूप CAGR ग्रोथ मिळाली, तर 1,00,000 होतील. परंतु 1,00,000मध्ये तुमचं आयुष्य बदलणार आहे का? तुमची परिस्थिती सुधारणार आहे का? तुम्ही 1 BHK फ्लॅटमधून 4 BHK लक्झरियस फ्लॅटमध्ये जाणार आहात का? किंवा तुम्ही अगदी आल्टो कारमधून फॉर्च्युनर कारमध्ये जाणार आहात का? तुम्ही हे उदाहरणादाखल देतो आहे मी. तर तुमची खरोखर परिस्थिती बदलणार आहे का? तर वास्तव काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कॅपिटल लागेल, हे वास्तव आहे. आणि असं होणार नाही की खूप छोट्या कॅपिटल तुम्ही गुंतवलं आणि ते अगदी वाढत म्हणजे फार कमी जणांच्या बाबतीमध्ये, खूपच कमी आणि रेअरमध्ये तुम्ही एखाद्या शेअरमध्ये छोटी क्वांटिटी घेतली आणि अगदी लाँग टर्म ठेवलं, म्हणजे अगदी पुढच्या पिढीलाच हँडओव्हर केलं. एखादा MRF सारखा शेअर असेल, छोट्या क्वांटिटीमध्ये घेतला आणि अगदी पुढच्या पिढीला हँडओव्हर केला, तर त्यामध्ये मोठी कॅपिटल तयार झालेली आहे. परंतु हे सगळ्यांच्याच बाबतीत होईल का? किती जणांकडं तो शेअर राहील? तर याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. आणि मग छोट्या कॅपिटलमधून पटकन श्रीमंत होण्यासाठी लोक फ्युचर अँड ऑप्शन्सचा आधार घेतात, इंट्राडेचा आधार घेतात. परंतु सेबीच्या रिपोर्टनुसार 100 पैकी 90 जण फ्युचर अँड ऑप्शनमध्ये आपला पैसा गमावतात. ही फॅक्ट आहे. आणि खूप कमी लोक त्याच्यामध्ये पैसे कमावतात, आणि ते अतिशय एक्सपिरियन्स्ड, अतिशय स्किल्ड पर्सन असतात. ते त्यांचा पूर्ण टेक्निकल सेटअप, त्यांची टीम असते आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून टेक्निकल ॲनालिसिसवरती ते फ्युचर अँड ऑप्शन करतात, तेव्हा त्यांना त्यामध्ये पैसे मिळतात. आणि आपले मध्यमवर्गीय लोक केवळ कोणाच्या तरी टीपवरती भरोसा ठेवतात, विश्वास ठेवतात आणि आपलं कॅपिटल देखील गमावून बसतात. आणि खूप कमी काळामध्ये खूप लवकर श्रीमंत व्हायचं आहे, खूप पैसे मिळवायचे आहेत, या नादामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणं आणि या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपलं कॅपिटल पूर्ण इरोड होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॅपिटल पाहिजे आपल्याला. आणि कॅपिटल पाहिजे असेल तर आपण आपली जी काही मध्यमवर्गीय जे लोक आहेत, तर त्यांना आपल्या इन्कमचे सोर्सेस वाढवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये पैसे अजिबात लावायचे नाहीत. बिलकुल नाही, म्हणजे बिलकुल नाही. सरप्लस कॅपिटलच फक्त आपल्याला शेअर मार्केटमध्ये लावायचं आहे, की ज्याची आपल्याला नजदीकच्या 4-5 वर्षामध्ये अजिबात गरज नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं आहे. आणि तो पैसा उभा करत असताना आपल्याला आपल्या इन्कमचे सोर्सेस डेव्हलप करायचे आहेत. मग अगदी तुम्हाला शिकवता येत असेल तर ट्युशन घ्या तुम्ही. आणि कुठलंही काम करण्यासाठी लाज वाटण्याची अजिबात गरज नाही आहे. सुरुवातीला लोक तुम्हाला हिणवतील, अरे काय गरज आहे, कशासाठी करायचं हे, आणि इतके पैसे कमवून करायचं काय, असंही म्हणणारे लोक आहेत. परंतु हे वास्तव आहे की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल
चांगलं ठेवायचं असेल, स्टँडर्ड चांगलं ठेवायचं असेल, तर पैशाची गरज ही लागतेच माणसाला. आयुष्यातले 95% प्रॉब्लेम हे फक्त पैशामुळे येतात आणि ते पैशामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. हे सत्य आहे, वास्तव आहे. तर तुम्हाला आयुष्यामध्ये ते लाईफ स्टँडर्ड ते मेंटेन करायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्हाला इन्कमचे सोर्सेस डेव्हलप करावे लागतील आणि तुम्हाला हिणवणारे लोकच एक दिवस तुम्हाला सलाम करतील. हे देखील तितकंच सत्य आहे. तर कॅपिटल इन्कमचे सोर्सेस डेव्हलप करून आपल्याला शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि आपल्याला एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये शेअर, एक 15 ते 20 शेअर निवडून आपल्याला लाँग टर्मसाठी ठेवायचे आहेत आणि त्याची क्वांटिटी देखील आपल्याला चांगली ठेवायची. मग आता क्वांटिटी जर चांगली ठेवायची, मोठी ठेवायची आहे आपल्याला, तर मग याच्यासाठी लागणारं कन्व्हिक्शन कुठून येईल आपल्याला? तर हे कन्व्हिक्शन येईल आपल्या अभ्यासातून, आपल्या एक्सपिरियन्समधून. तर 10 ते साधारणतः 15 पुस्तकं तुम्ही कमीत कमी वाचले पाहिजेत, की ज्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये खरोखर पैसा कमावला आहे, त्या व्यक्तींचे एक किमान 10 पुस्तकं तरी तुम्ही वाचले पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे की त्यांनी कशा प्रकारे पैसा कमवला, त्यांचा माइंडसेट काय आहे, त्यांची थिंकिंग प्रोसेस काय आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि प्लस तुम्ही स्वतः एक रोज मार्केट ट्रॅक केलं पाहिजे आणि निदान 2 ते 3 मंदीची सायकल असेल, तेजीची सायकल असेल, याचा स्वतःहून अभ्यास केला पाहिजे. आणि केवळ बाहेर राहून नाही, काहीतरी सुरुवातीला क्वांटिटी शेअर मार्केटमध्ये टाकून स्वतः अनुभव घेतला पाहिजे तुम्ही. अगदी नुकसान झालं तरी चालेल, कारण आपल्याकडे म्हणतात की बांधावरचा शेतकरी फक्त सल्ले देऊ शकतो. तो स्वतः शेतात जो काम करील त्यालाच लक्षात येतं की कुठल्या वेळेला खत दिलं पाहिजे, कुठल्या वेळेला पाणी दिलं पाहिजे, कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे, कुठली कीड आल्यानंतर काय केलं पाहिजे, किंवा ती कीड त्या पिकावरती येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर हे फक्त प्रॅक्टिकल जो आहे शेतकरी तिथं तोच सांगू शकतो. त्याच पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला कॅपिटल टाकून त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला, तरच आपण त्याच्यामध्ये पूर्ण घुसले जाऊ. स्किन इन द गेम म्हणतात, त्या पद्धतीने जेव्हा आपलं कॅपिटल त्याच्यामध्ये गुंतलेलं असेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गुंतलेलो असू. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने या मार्केटच्या सायकलचा स्वतः अभ्यास करायचा आहे आपल्याला. मागच्या 25 वर्षामध्ये मार्केट कसं होतं, भारतात मार्केट कसं होतं, अमेरिकेमध्ये मार्केट कसं होतं, वेगवेगळ्या देशांमध्ये मार्केट कसं होतं, याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. कुठले सेक्टर मागच्या 40-50 वर्षामध्ये कंटिन्युअसली ग्रो होत आहेत याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. थोडक्यात कन्झम्शन सेक्टर असेल तर कन्झम्शन सेक्टर, प्रत्येकाला खायला अन्न लागतंय, प्रत्येकाला राहायला घर लागतंय, प्रत्येकाला गाडी लागते. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत तुमच्या की ज्या तुम्हाला कंटिन्युअसली लागतात. तर याचा विचार करायचा की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये काय बदल होईल. उदाहरणार्थ आज आपण पुस्तक घेऊन वाचतो, येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपण पुस्तक घेऊन किती वाचू, किंवा आपण ई लर्निंगकडे जाऊ का. आज IT कंपन्या आहेत, तर यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झालेला आहे. तर त्या दृष्टीने कुठल्या कंपन्या डेव्हलप होतील, किंवा डिजिटल कॉमर्स कंपन्या आलेल्या आहेत आज. झोमॅटोसारखी कंपनी असेल, तर समजा पॉलिसी बाजार, तर या प्लॅटफॉर्म कॉमर्स बिझनेसच्या कंपन्या आहेत. तर त्यांच्या संदर्भामध्ये काय काय होईल, कुठलं रायझिंग सेक्टर आहे, कारण आपण रायझिंग सेक्टरबरोबर राहिलो तर आपली ग्रोथ निश्चित होईल. आणि याबरोबर काही म्हणजे सेक्युलर ग्रोथ देणारे सेक्टर असतात, ते सेक्टर आयडेंटिफाय जर केले तर त्यामध्ये आपल्याला एक साधारणतः 15-16% CAGRने आपल्याला रिटर्न मिळू शकतात. आता बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर आहे, तर बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे वर्षानुवर्ष चालत आले आणि इथून पुढे चालेल का ते, याचं उत्तर काय आहे, तर हो, बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर राहील.
त्याच्यामध्ये बदल होतील. उद्या तुम्हाला बँकेत जायची गरज पडणार नाही, आजच पडत नाही आहे. तर परंतु बँकेची गरज लागणार आहे आपल्याला. आपण आपल्या मोबाईलवरून सगळे व्यवहार करू शकू आपण, परंतु बँकांची गरज लागणार आहे. असं होणार नाही की बँका उद्या बंद होतील म्हणून. तर हे असे काही सेक्टर आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ पोटेन्शियल दिसतं. आज टॅरिफ वॉर जे म्हणतो आहे आपण, तर ते टॅरिफ वॉरचा विचार केला तर बँकिंग आणि फायनान्स सेक्टरवरती त्याचा फारसा परिणाम होणार नाही. आणि जेव्हा उद्या RBI रेट कट करेल तेव्हा जे काही NBFC कंपन्या आहेत त्यामध्ये चांगली ग्रोथ दिसून येईल आपल्याला. तर प्रत्येक सेक्टरचा विचार करताना त्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आपल्याला. बँकिंग सेक्टरचा विचार केला तर त्याला प्राईस टू बुक रेशो आपण पाहतो, त्यामध्ये PE रेशो जास्त पाहत नाही आपण. IT कंपन्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण प्राईस टू अर्निंग रेशोचा विचार करतो. आणि आपला सगळा ITचा बिझनेस हा मुख्यत्वे करून अमेरिका आणि युरोपवरती डिपेंडंट आहे. त्यामुळेच टॅरिफ वॉरच्या भीतीमुळं ते शेअर खूप खाली आलेले आहेत. TCSचं शेअर असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, टेक महिंद्रा असेल, HCL टेक असेल, हे शेअरवरून खूप जास्त करेक्ट झालेले आहेत. त्या तुलनेमध्ये बँकिंग सेक्टरचे शेअर कमी करेक्ट झालेले आहेत. आणि त्यामध्ये देखील ICICI बँकेचा जर शेअर पाहिला तर तो स्टेबल आहे तुलनेने. तर जे शेअर्स या पडत्या मार्केटमध्ये देखील स्टेबल आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. मी तरी असे शेअर आयडेंटिफाय करतो की जे ह्या इतक्या व्हॉलटाईल मार्केटमध्ये देखील हे स्ट्रॉंगली आपली शेअर प्राईस टिकून आहेत, त्यांच्याकडे मी लक्ष देतो. आता काही शेअर्स हे स्मॉल कॅप किंवा मिड कॅपमध्ये कोविड लोला देखील आलेले आहेत, तर त्यांच्याकडे देखील तुम्ही त्यांचं ग्रोथ प्रॉस्पेक्टस लक्षात घेऊन त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ स्पेशालिटी केमिकल सेक्टरमध्ये काही शेअर्स हे कोविड लोला आलेले आहेत, तर त्यामधील ग्रोथ पोटेन्शियल ओळखून तुम्हाला त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसचा आपण मदत घेतो, आधार घेतो. आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, ते कशा पद्धतीने केलं जातं याविषयी आपण नक्कीच माहिती घेऊ. आपण एक सिरीजच स्टार्ट करूया त्याबद्दल आणि त्यामध्ये ती माहिती घेऊया आणि सेक्टर वाईज पाहूया की या सेक्टरमध्ये काय पाहिलं जातं, कुठला घटक आपण लक्षात घेतो. तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा एक्सपिरियन्स येईल तेव्हा आपलं कन्व्हिक्शन डेव्हलप होईल. जेव्हा आपला अभ्यास होईल तेव्हा कन्व्हिक्शन डेव्हलप होईल आणि आपण 15 ते 20 स्टॉकची बास्केट बनवून लाँग टर्ममध्ये तो पोर्टफोलिओ कॅरी करू शकू आपण. आणि तेव्हा तुमची वेल्थ क्रिएट होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने बदल होईल. आणि आपल्याला तेच अपेक्षित आहे. शेअर मार्केटमध्ये आपण येतो तर एक वेल्थ क्रिएट करण्यासाठी येतो आपण. कुठंतरी छोटं एम ठेवून शेअर मार्केटमध्ये येण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण छोटंच एम असेल तर ते आपल्या बाकीच्या ॲसेट क्लासमधून म्हणा किंवा फिक्स ॲसेट क्लासमधून देखील ते फुलफिल होऊ शकतं. त्याच्यासाठी नॉट नेसेसरी इतकी रिस्क घ्यायची कशाला. आपण इतकी रिस्क घेतो आहे शेअर मार्केटमध्ये, ते चांगलं रिटर्न मिळवण्यासाठीच घेतो आहे. म्हणून तर आपल्याला लिव्हरेज घ्यायचं नाही आहे, कर्ज घेऊन कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, सरप्लस कॅपिटलवरती इन्व्हेस्ट करायचं आहे. ह्या गोष्टींबद्दल फार कमी वेळा बोललं जातं आणि स्वप्नरंजनच शेअर मार्केटमध्ये जास्त केलं जातं. तर या स्वप्नरंजनापासून आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. तर साधारणतः मी 2018मध्ये शेअर मार्केटमध्ये आलो आणि शेअर मार्केटमध्ये मी जानेवारीमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट केली आणि फेब्रुवारीमध्ये LTCG लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स शेअर मार्केटला लागू झाला आणि जो विक्रीचा मारा सुरू झाला की काहीच मला समजतच नव्हतं की नेमकं हे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आलो, कुठं पैसे गुंतवतो आहे आपण. आणि काही काळाने मी माझ्या काही इन्व्हेस्टमेंट ह्या लॉस बुक केला आणि त्यातून बाहेर आलो मी. त्या काळामध्ये मी काही म्युच्युअल फंड सुरू केले होते, ते मात्र कंटिन्यू ठेवले मी तसेच. तर या एक्सपिरियन्समधून जात असताना 2019मध्ये मात्र शेअर मार्केट थोडंसं बरं चालायला लागलं
आणि तेव्हा ते विचार सगळे निघून गेले, निगेटिव्ह थॉट्स निघून गेले. पण या काळात मात्र मी शेअर मार्केट ट्रॅक करतच होतो. माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार होते, परंतु मी जे काही इंटरव्ह्यू बघत होतो चांगल्या चांगल्या लोकांचे, ते जो काही आत्मविश्वास किंवा विश्वास दाखवत होते, ज्या गोष्टी सांगत होते, त्यांनी जे काही अनुभवलेलं होतं 2008 साली 2000 साली, त्या एक्सपिरियन्सकडे बघून मी देखील शेअर मार्केटमध्ये टिकून होतो, इन्व्हेस्टमेंट करत होतो मी. तर 2019ला वाटलं की नाही ठीक आहे, आपण एक जे क्षेत्र जे काय आपण निवडलं आहे गुंतवणुकीसाठी आपल्या, तर ते चांगलं आहे असं वाटत असताना आणि माझा हा समज दृढ होत असतानाच 2020 साली मार्चमध्ये कोरोनाने रुद्ररूप धारण केलं आणि आपण सगळ्यांनी पाहिले की लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि 23 मार्चला शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट लागलं. अतिशय वाईट दिवस होता सगळ्यांच्याच दृष्टीने. अगदी आपलं जीवनच पणाला लागलं होतं सगळ्यांचं पूर्ण जगभरामध्ये. आणि शेअर मार्केट इतक्या शार्पली करेक्ट झाला त्यावेळेस मात्र मनामध्ये खूप विचार यायला लागले की खरोखर शेअर मार्केटमध्ये पैसे होऊ शकतात का, अशा प्रकारचे विचार. आणि कुठंतरी विचार यायला लागले की खरोखर आपण योग्य क्षेत्रामध्ये आहोत का. परंतु त्या काळात देखील मी जेव्हा मार्केट खूप करेक्ट झालेलं होतं त्या काळात देखील मी जे काही चांगले तज्ज्ञ होते त्यामधले त्यांच्या गोष्टी मी ऐकत होतो, इंटरव्ह्यू ऐकत होतो आणि माझं स्वतःचंच मी धैर्य वाढवत होतो. आणि त्या काळामध्ये मी काही SIP स्टार्ट केल्या, निफ्टीमध्येच स्टार्ट केल्या, कारण 12,400 7,500पर्यंत तो आला होता. तर मी काही SIP स्टार्ट केल्या आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मी पाहिलं तर तो 12,400चा आकडा शेअर मार्केटने क्रॉस केला. आणि तो क्रॉस केल्यानंतर मी चमकलो की अरे, म्हणजे अगदी सगळं जग, म्हणजे आपण वाचतोय का नाही याचीच काही शाश्वती नव्हती, तरी देखील शेअर मार्केटने हा टप्पा ओलांडला. आणि तो कधी ओलांडला की अगदी कोरोनाचं संकट तेव्हा काय पूर्ण गेलेलं नव्हतं, म्हणजे अगदी दुसरी वेव तर यायची बाकी होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं की दुसरी पण वेव येऊन गेली, तरी पण शेअर मार्केट त्या पद्धतीने पडलं नाही. कारण शेअर मार्केट पडताना ज्या काही अनएक्सपेक्टेड रिस्क असतात, ज्या आपल्याला माहीत नसतात, त्या आल्यानंतर त्याच्यावरची ती एक एक्स्ट्रीम रिॲक्शन असते शेअर मार्केटची. कारण शेअर मार्केट भावनांवर देखील चालतं, फंडामेंटल किंवा टेक्निकल ॲनालिसिसवरती लाँग टर्ममध्ये चालतं, पण शॉर्ट टर्ममध्ये ते भावनांवरती चालतं आणि त्याच्या रिॲक्शन एक्स्ट्रीम असतात. वाढलं तर खूप जास्त वाढतं, करेक्ट झालं तर खूप जास्त वाढतं. हा सायकोलॉजिकल बिहेवियरचा हा परिणाम आहे. त्यामुळं ज्यावेळेस मार्केट परत वाढायला लागलं त्यावेळेस मनामध्ये मात्र रिग्रेट निर्माण झाला की अरे, आपण खूप कमी पैसे लावले, खूप जास्त पैसे लावायची गरज होती आपल्याला मार्केटमध्ये, त्यावेळेस आपण खूप कमी पैसे लावले. म्हणजे पहा, तुमची सायकोलॉजी त्यावेळेला अगदी आपला जीवन आपण जगतो की वाचतो याची शाश्वती नव्हती. त्या काळामध्ये आपण थोडी गुंतवणूक केली आणि चांगले दिवस आल्यानंतर लगेच सायकोलॉजिकल चेंज झाला. त्यावेळेस वाटत होतं की काढावेत का पैसे, आणि आज वाटत होतं की अरे, आपण खूप कमी पैसे लावले. तर हे सगळं सायकोलॉजिकल याच पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर त्यानंतर तर आपण अभूतपूर्व तेजी अनुभवली आणि या तेजीमध्ये आपण सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे कॅपिटल आपण गेन केलं. मात्र त्यानंतर आपण सप्टेंबरपासून पाहतोय की सप्टेंबरमध्ये पीक झाला आणि त्यानंतर मार्केट करेक्ट होत गेलं. परंतु किती जणं हा पैसा टिकवू शकतात आणि घरी घेऊन जाऊ शकतात, हा देखील एक विचार करण्याचा विषय आहे. त्यासाठी तुमचा अनुभव कामाला येतो की तुम्हाला कुठल्या सेक्टरमधून कधी पैसे काढून घ्यायचे, कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला तो पैसा परत गुंतवायचा आहे.
त्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली शेअर मार्केटमध्ये ट्रॅक करणं, अपडेट राहणं, कुठले नवीन सेक्टर येत आहेत त्याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि पेनी स्टॉक्स कधीच घ्यायचे नाही. घ्यायचं आहे आपल्याला तर चांगले स्टॉकच घ्यायचे आहेत आणि महाग घेतले तरी चालते पण चांगले स्टॉक घ्यायचे आहेत. तर या करेक्शनमध्ये आपण पाहिलं की रिलायन्ससारखा शेअर खूप जास्त पडला. तुलनेने ICICI बँक, HDFC बँक शेअर हे स्टेबल राहिले. IT सेक्टरमधलं खूप जास्त पडलं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये IT सेक्टर पडलं नव्हतं. सप्टेंबरपासून जी करेक्शन सुरू झालं त्यामध्ये IT सेक्टरने इतकं पार्टिसिपेट केलं नाही. परंतु जसं अमेरिकेचा नॅसडॅक पडायला सुरुवात झाली तसं आपले IT स्टॉक्स देखील पडायला सुरुवात झाली. या काळामध्ये नेस्ले असेल, HUL असेल, ब्रिटानिया असेल, तर यासारखे FMCG स्टॉक्स मात्र खूप जास्त पडले. कारण रुरल इकॉनॉमीमध्ये पैसाच नाही आहे. जोपर्यंत RBI रेट कट करत नाही, लिक्विडिटी आपल्या मार्केटमध्ये येत नाही, तोपर्यंत कन्झम्पशन सेक्टरला बूस्ट मिळणार नाही. जेव्हा हा पैसा येईल, ॲक्च्युली लोकांच्या हातामध्ये येईल, तेव्हा कन्झम्पशन सेक्टरला बूस्ट मिळेल आणि त्याची ग्रोथ सुरू होईल. तर आपण आज मागच्या 7-8 वर्षाचा हा जो काही उहापोह केला आणि जो काही माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केला, तर परत एकदा या गोष्टींचा विचार करा आणि इन्व्हेस्टेड राहा. चांगल्या सेक्टरमध्ये नक्कीच इन्व्हेस्टेड राहा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचा पोर्टफोलिओ परत एकदा ग्रीन होऊ द्या किंवा ग्रीन व्हावा असा आशावाद आणि प्रार्थना देवाकडे व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.